खरं तर अजित पवार मनोज जरांगे यांना घाबरलेत असं दिसतं यातून। कारण की कुठंतरी अमरसिंह पंडित असतील, विजयसिंह पंडित यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून योगेश क्षीरसागरांना टार्गेट करून त्यांना पक्षातल्या निर्णय याच्यातून बाजूला ठेवून कुठंतरी त्यांच्यावर अन्याय केला। ज्या योगेश क्षीरसागरांनी इथं विधानसभा लढली आणि पक्षासाठी गेल्या अनेक दिवसापासून काम केलं, त्या योगेश क्षीरसागरांना बाजूला करून कुठंतरी पंडितांच्या खांद्यावर धुरा दिली आणि ज्या पंडितांचा बीडशी काही संबंध नाही त्यांची एक गौरव त्यांनी सांभाळली पाहिजे। परंतु अतिशय जातीवादी असणाऱ्या अमरसिंह पंडिताकडे इथली धुरा देऊन योगेश क्षीरसागरांना इथं संपवण्याचा कुठंतरी जरांगेच्या भीतीपोटी अजित पवारांनी केलेला हा कार्यक्रम आहे। आणि नक्कीच आता अजित पवार खरं तर आम्ही अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून सांगत आलो, अतिशय भ्रष्ट असणारा आणि ओबीसी द्वेष्ट असणारा नेता आहे। आणि त्यातूनच आता पुन्हा बीडच्या लोकांना आता हे लोकांना कळत नव्हतं आतापर्यंत, परंतु आता या योगेश क्षीरसागरांच्या आताच्या याच्या गोष्टीतून नक्कीच बीडच्या ओबीसींना कळालं असेल की अजित पवार किती जातीवादी आहेत। आणि अजित पवार खरं तर ह्या बीडचा म्हणजे बीडमध्ये मोठा भ्रष्टाचार सुद्धा करायला मागं पुढं पाहणार नाहीत। कारण की त्यांच्या मुलांनी आत्ताच पुण्यामध्ये 1800 कोटीची संपत्ती हडप करण्याचं काम केले। तशा प्रकारे बीडमध्ये आता इतिहासातील कुठल्याच पालकमंत्र्यांनी एवढा भ्रष्टाचार केला नाही, एवढा भ्रष्टाचार इथे येऊन करतील। त्यामुळं खरं तर अजित पवार इथं जर जातीवाद करत असतील आणि ओबीसींना जर टार्गेट करत असतील तर अजित पवार ह्या पालकमंत्री इथं नसले पाहिजे। कारण की त्याला ओबीसींनी विरोध केला पाहिजे आणि ओबीसी नक्कीच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये अजित पवारांना, अजित पवारांच्या पक्षाला जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत ओबीसी।